नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अपडेट अकॅडमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा 1000 प्रश्नांचा IMP प्रश्नसंच पाहणार आहोत। त्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयावरती आपण आजचे प्रश्न घेतले आहेत। ते सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद लिपिक भरती या सर्व परीक्षांना अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता तो संपूर्ण पाहावा अशी आपल्याला विनंती आहे। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण दररोजचे नवीन अपडेट आपल्याला याच चॅनलवरती भेटतील। तेव्हा चला तर मग आजचा आपला मोठा असा 1000 प्रश्नांचा IMP प्रश्नसंच सामान्य ज्ञान पाहूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा 1000 प्रश्नांचा संच अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वांनी हा संच संपूर्णपणे पाहावा अशी आपली विनंती, की याच्यापैकी खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे प्रत्येक परीक्षेला येत असतात। तर आपण त्या स्पर्धा परीक्षे दृष्टीने आपण महत्त्वाचा हा 1000 प्रश्नांचा संच आपण चालू करत आहोत। तर आपण त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? त्याचं उत्तर आहे भीमा नदीकाठी। 2 नंबर प्रश्न, भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीतास मान्यता केव्हा मिळाली? उत्तर 26 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 3, ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याने घ्यावी लागते? उत्तर 2 महिन्याच्या आत। प्रश्न क्रमांक 4, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? उत्तर 2933 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 5, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हणतात? उत्तर आहे लोकमान्य टिळक। प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात जास्त चहा उत्पादन करणारा देश कोणता? भारत। प्रश्न क्रमांक 7, भारताचे संघराज्यात्मक स्वरूप कोणत्या देशांच्या घटनांचा अभ्यास करून घेतले आहे? उत्तर इंग्लंड व कॅनडा। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात? उत्तर नाथसागर प्रकल्प। प्रश्न क्रमांक 9, इंग्रजी शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? उत्तर महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 10, आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये कोणते जीवनसत्व असते? उत्तर क जीवनसत्व। भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कुठे आहेत? उत्तर महाराष्ट्रामध्ये। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र पठारावर कोणती जंगले आढळतात? पानझडी जंगले। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र पठारावर कोणती जंगले आढळतात? पानझडी। परत प्रश्न घेतलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये प्रति गाडगेबाबा म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर RR पाटील। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसवली? उत्तर 1895। प्रश्न क्रमांक 15, मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी कोणती योजना लागू करण्यात आली? उत्तर सुकन्या योजना। प्रश्न क्रमांक 16, घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? उत्तर 1947च्या कायद्यानुसार। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा रायगड। प्रश्न क्रमांक 19, 1837 मध्ये कोणी लँड होल्डर्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली? उत्तर द्वारकानाथ टागोर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, भारताने डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी कधी केली? उत्तर 15 एप्रिल 1994। प्रश्न क्रमांक 21, उर्मी हा कथासंग्रह कोणाचा आहे? उत्तर SM जोशी। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र सर्व भाग कोणत्या पट्ट्यामध्ये मोडतो? मान्सून पट्ट्यामध्ये। महाराष्ट्राचा सर्व भाग कोणत्या पट्ट्यामध्ये मोडतो? मान्सून। प्रश्न क्रमांक 23, कमवा व शिका हा महामंत्र बहुजन समाजाला कोणी दिला? उत्तर भाऊराव पाटील। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
24 ॲमेझॉन नदी पृथ्वीवरील कोणत्या खंडामधून वाहते? उत्तर दक्षिण अमेरिका खंड. 25 सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात झाला? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 26 महात्मा गांधींनी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? 1924 बेळगाव. प्रश्न क्रमांक 27 अजिंठा व वेरूळ जगप्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? उत्तर औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 28 विधवा विवाहास संमती देणारा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? उत्तर आहे 1856. 29 भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर ऑक्टोबर 1996. प्रश्न क्रमांक 30 पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पुढचा प्रश्न क्रमांक 31 नाशिक त्र्यंबकेश्वर येथून कोणत्या नदीचा उगम होतो? उत्तर गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 32 दख्खनच्या पठारावरील बहुतांशी प्रदेश कोणत्या खडकांनी व्यापला आहे? उत्तर अग्निजन्य खडक. प्रश्न क्रमांक 33 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर 7वा. प्रश्न क्रमांक 34 कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी कोणती समिती नेमली? उत्तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड समिती. पुढचा प्रश्न क्रमांक 35 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार कोण? उत्तर सूर्यसेन. प्रश्न क्रमांक 36 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 37 संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय? उत्तर डेबूजी झिंगराजी जानोरकर. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? उत्तर नाशिक. प्रश्न क्रमांक 39 आराम हराम आहे असे कोण बोलले? उत्तर पंडित नेहरू. प्रश्न क्रमांक 40 भारतात चहा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर आसाम. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? उत्तर 1958. भारत श्रीलंका मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचा करार कधी झाला? एप्रिल 1999. प्रश्न क्रमांक 43 एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय कोण घेते? उत्तर लोकसभा सभापती. प्रश्न क्रमांक 44 मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? उत्तर दर्पण. प्रश्न क्रमांक 44 अमेरिकेची राजधानी कोणती? वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 45 कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद भूषवले होते? उत्तर शाहू महाराज. 46 महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कुठे आहे? उत्तर नाशिक. भारतरत्न पुरस्कार सुरुवात? उत्तर 1954. 48 अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर? उत्तर गुरुशिखर. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 17 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 50 केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? राळेगण सिद्धी. प्रश्न क्रमांक 52 लॉर्ड वेल्लेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात कधी आला? उत्तर 1795. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्रात चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 54 रत्नागिरी जिल्ह्यातील म्यानमारच्या कोणत्या राजाचा राजवाडा प्रसिद्ध आहे? उत्तर थिबा. प्रश्न क्रमांक 55 केसरी हे मराठी साप्ताहिक कधी सुरू झाले? उत्तर 4 जानेवारी 1881. प्रश्न क्रमांक 56 भारताची 2011ची जनगणना कितवी आहे? उत्तर 15वी. प्रश्न क्रमांक 57 आमचे दोष आम्हाला कधी
दिसू लागतील हा निबंध कोणी लिहिला? उत्तर गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर अमरावती. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी? उत्तर 800 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी? 700 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 61. राज्यसभेच्या सदस्याची वयाची अट किती आहे? 30 वर्ष. प्रश्न क्रमांक 62. आंतरराष्ट्रीय बालदिन कधी साजरा केला जातो? 20 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 64. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? उत्तर 925. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 66. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 67. कोणती बँक सरकारची बँक म्हणून काम पाहते? उत्तर रिझर्व्ह बँक. प्रश्न क्रमांक 68. अति दक्षिणेकडील म्हणजे तामिळनाडूमधील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कावेरी नदी. भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नरच्या काळात मिळाले? उत्तर लॉर्ड विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 70. अंगार भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्यामध्ये असणाऱ्या समुद्रास काय म्हणतात? टेथिस समुद्र. प्रश्न क्रमांक 71. रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 72. जॅक्सनचा वध करणारा अनंत काणेरे कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? उत्तर अभिनव भारत. प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडतो? मोसमी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो. प्रश्न क्रमांक 74. कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? उत्तर हरियाणा. प्रश्न क्रमांक 75. ब्रिटिश पार्लमेंटसमोर कोणत्या भारतीयाने प्रथम भाषण केले? उत्तर राजा राममोहन राय. प्रश्न क्रमांक 76. स्टोरी ऑफ बारडोली हा ग्रंथ कोणी लिहिला? महादेव देसाई. प्रश्न क्रमांक 77. कोणत्या राज्यात रस्त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे? उत्तर महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेच्या वेळी जनगणना आयुक्त कोण होते? उत्तर JK भाटिया. मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण? एल्फिन्स्टन. प्रश्न क्रमांक 80. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 81. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर उपराष्ट्रपती. 82. तेलबियाचा राजा कोणत्या पिकास म्हणतात? उत्तर भुईमुग. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी पास केला? उत्तर लॉर्ड लिटन. 84. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. कोणत्या राज्याच्या समुद्र किनारपट्टीला कोरोमंडल असे म्हणतात? तमिळनाडू. बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक कोण? सचिंद्रनाथ सन्याल. कोणत्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे प्रशिक्षण महाविद्यालय आहे? पुणे. 1857 नंतरच्या भारताच्या इतिहासातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 89. लोकसभेच्या सदस्याची वयाची अट किती वर्षे असते? 25 वर्ष. भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7. त्याची जी लांबी आहे ती 2369 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 91. रेग्युलेटिंग ॲक्ट कधी पास झाला? 1773 मध्ये. प्रश्न क्रमांक 92. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवासला, पुणे. 93. परमादेश म्हणजे काय? एखादी ठराविक गोष्ट करण्याविषयी परमादेश हा न्यायालयाने दिलेला आदेश असतो, दिलेला हक्क असतो. 94. प्रश्न क्रमांक 94.
रिझर्व्ह बँकेने 10 रुपयाचे नाणे कधी आणले? एप्रिल 2010मध्ये. प्रश्न क्रमांक 95. कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत? उत्तर दिशेला. प्रश्न क्रमांक 96. आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता? कुचिपुडी. प्रश्न क्रमांक 97. कोणत्या वर्षी जवाहर रोजगार योजना सुरू झाली? 1989. आंतरराष्ट्रीय जललवाद नेमण्याचे अधिकार कुणाला आहेत? राष्ट्रपती. 1920 साली इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणी केली? NM जोशी. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचे शिष्य कोण होते? दादाभाई नौरोजी. यानंतरचे जे पुढचे जे प्रश्न आहेत ते राहिलेल्या भाग आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हा चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.